भारतीय संस्कृतीमधील सण उत्सवांच्या पुराणकालीन दंतकथा आज कालबाह्य वाटत असल्यानं त्यांची वेगवेगळ्या पद्धतीनं चिकित्सा होत असली तरी त्यामधून दिला जात असलेला विचार कालातीत आणि अखिल मानव जातीनं स्वीकारावा असाच आहे. सत्यवान सावित्रीच्या कथेतील पतीपत्नीच्या निस्सीम प्रेमाचा विचारसुद्धा असाच सर्वांनी स्वीकारावा असा आहे. पतीपत्नीच्या नात्याचा गोडवा वाढवणारा हा सण, वटपौर्णिमेचा सण, आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं आणि काही ठिकाणी आधुनिक विचारांची कास धरत साजरा झाला. कोल्हापुरातल्या उत्तरेश्वर पेठ परिसरातील दुधाळी मैदान इथं माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लिमकर यांच्या पुढाकारातून संयुक्तपणे वटपौर्णिमा सण साजरा झाला. बोंद्रेनगर, फुलेवाडीसह कोल्हापूर शहरात सर्वत्र महिलांच्या अमाप उत्साहात वटपौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. पेठवडगाव आणि परिसरातही महिलांनी पारंपरिक पद्धतीनं वडाचं पूजन करण्यासह घरात वडाच्या फांदींची पूजा करत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. पेठवडगावमधल्या सक्षम फाउंडेशन आणि सरोजिनी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं विधवा महिलांच्या हस्ते वडपूजन करून एक स्वागतार्ह पायंडा पाडण्यात आला. आजकाल विधवा महिलांना समाजात मान दिला नसलं जात नाही आणि त्यांना काही कुठलाही कार्यक्रम असला की पुढे येऊ देत नाही. इतर महिलांना सांगलाय आम्ही जसं काढलं तसं बाकीच्या आत्ताच्या पिढीच्या महिलांनी पुढं आपल्या सुद्धा असतील, लेखी असतील, विधवा झालेल्या त्यांना पुढं करून त्यांना आपल्या सुवासनेचा मान द्यावा. आणि आतापर्यंत जे सरकारने सांगितलेलं आहे की महिलांना मंगळसूत्र, माझी पण एक सून आहे बहिणीची, कोरोना काळामध्ये माझा मुलगा एक्सपायर झाला तर आम्ही त्या सुनेचं मंगळसूत्र काढलेलं नाही. की आता आशा म्हणून कोल्हापूरमध्ये असं आहे पण ती मंगळसूत्रावरती सुद्धा काढत नाही. सक्षम फाउंडेशनच्या अध्यक्षा सुजाता कोळी, सचिव प्रतिभा कोळी, सुरेखा कांबळे, सरोजिनी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुनीता हनीमनाळे, रेवा पिसाळ, वैशाली सावर्डेकर, वैशाली सुतार, नीता सुतार यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. कसबा तारळे इथंही वटपौर्णिमा सणाच्या निमित्तानं पर्यावरणाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. निवृत्त प्राचार्य राजाराम सरनोबत यांनी गेल्या 2 दिवसांपासून वटपौर्णिमा सणाचं औचित्य साधून कसबा तारळे इथं वडाच्या रोपांची लागवड करत पर्यावरण रक्षणाचा कृतिशील संदेश दिला. नदीघाटावरील दत्त मंदिरासमोर चंद्रकांत पाटील, पंडित पाटील, संतोष कांबळे, अरुण वागरे आणि महावितरणच्या उपकेंद्रासमोर कनिष्ठ अभियंता अनिल भाणवसे, शेतकरी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील, सूरज माने, दिलीप राठवळ, विनोद कांबळे, रणजित लोहार, आकाश कवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. चांदेकरवाडी इथंही महिलांनी अशा पद्धतीनं आज पारंपरिक उत्साहाबरोबरच पर्यावरण रक्षणाचा आणि स्त्री पुरुष समानतेचा संदेश देत वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.